check now. Okay, tell me, can you hear me? Are the voice and screen clear? All okay? I think the screen is not responding. Please wait for a minute. Fine. So tell me, what was the last point? क्या होता होगा last point? क्या होता? Example number 31 we have solved. All right. Chalo next. Fine. Now we have already solved two block problems, but now we will be having two blocks on the inclined plane, and there will be friction as well. आणि दोन ब्लॉक मध्ये फ्रिक्शन पण असेल, दोन ब्लॉक आणि सरफेस मध्ये फ्रिक्शन पण असेल. So write down the heading as two blocks on inclined plane. Write down the heading as two blocks on inclined plane. Two blocks on inclined plane. आणि त्या inclined plane मध्ये, त्या inclined plane वरती फ्रिक्शन पण असणार. inclined plane आणि ब्लॉक त्या दोघांमध्ये फ्रिक्शन ही असणार. There will be friction between the block and the inclined plane. There will be friction between the blocks and the inclined plane. या ब्लॉकचं मास m2 घेतलंय, या ब्लॉकचं मास m1 घेतलंय. Diagrams मोठ्या ड्रॉ करा so that all the things can be shown in the same diagram. इथला coefficient of friction between the first block and the inclined plane mu1 दिलाय. इथला coefficient of friction between the second block and the inclined plane mu2 दिलाय. And we have to figure out what are the normal reactions and what is the normal reaction between these two blocks. या दोन ब्लॉक मधली ऍक्शन रिएक्शन तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. त्या ऍक्शन रिएक्शनला काय म्हणूयात? स्मॉल f1 म्हणूयात. ऍक्शन रिएक्शन कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ना एकमेकांच्या. इथनं मिळालेली नॉर्मल रिएक्शन ती वेगळीच असेल, त्याला आपण n2 म्हणूयात. या सरफेसने दिलेली नॉर्मल रिएक्शन असेल ना या ब्लॉकला n2, आणि या सरफेसनं या ब्लॉकला दिलेली नॉर्मल रिएक्शन ती काय असेल? n1. बरोबर. FBD आपण सेपरेट पण ड्रॉ करूच, पण ऍटलीस्ट जेवढे फोर्सेस दाखवता येतात तेवढे तरी दाखवू. आता या ऍक्शन रिएक्शन्स आपल्याला इव्हॅल्युएट करायचे आहेत. f1 ची व्हॅल्यू इव्हॅल्युएट करायची, द फोर्स ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन दी टू ब्लॉक्स ती इव्हॅल्युएट करायची, as well as the acceleration of each block ते पण आपल्याला इव्हॅल्युएट करायचं. that thing also we have to evaluate. so काय काय करावं लागेल या केस मध्ये? हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन घेऊयात थीटा. हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती घेऊयात? थीटा. बरोबर. आता कुठल्या कुठल्या केसेस आहेत बघा, तिथं 3 केसेस म्हणून ते सांगतायत. बघा 3 केसेस कुठल्या कुठल्या आहेत आणि आपल्याला समजतायत का? 3 पॉसिबल केसेस. पहिली पॉसिबल केस आहे की mu1 इक्वल टू mu2, फर्स्ट ब्लॉक अँड द इन्क्लाइन्ड प्लेन, सेकंड ब्लॉक अँड द इन्क्लाइन्ड प्लेन यांच्यामधला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन सेमच आहे. mu1 इक्वल टू mu2 इक्वल टू mu जर असेल तर पहिली केस, mu1 इक्वल टू mu2 इक्वल टू mu असेल तर पहिली केस. या केसमध्ये यांच्यामधला कॉन्टॅक्ट फोर्स F1 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. यांच्यामधला कॉन्टॅक्ट फोर्स F1 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. बरोबर. आपण असं समजूयात
की हे दोन्ही ब्लॉक्स ऍक्सलरेट डाऊन होत आहेत. these two blocks are accelerating down. in that case पहिल्या ब्लॉकची एफबीडी काय येणार? पहिल्या ब्लॉकची एफबीडी अशी येणार का चेक करा. समजून घ्या. पहिल्या ब्लॉकची एफबीडी अशी येणार. त्याच्यावरती दुसऱ्या ब्लॉकला लावलेला कॉन्टॅक्ट फोर्स F1 स्वतःचा M1G sin थीटा असा, बरोबर का? mg sin थीटा ना, पहिलं मास M1, सो M1G इंटू sin थीटा. स्वतःचं वेट इकडे काय असेल? M1G cos थीटा. सरफेस दिलेली नॉर्मल रिएक्शन कॅपिटल N1, बरोबर. असं समजूयात की हे काय आहे? ऍक्सलरेटिंग डाऊन आहे. हे काय आहे? ऍक्सलरेटिंग डाऊन आहे. मला सांगा, दोन ब्लॉक्स जर कॉन्टॅक्ट मध्ये असतील, कायमच कॉन्टॅक्ट मध्ये थ्रू आउट द मोशन ते जर कॉन्टॅक्ट मध्ये असतील, तर दोघांचे इन्स्टंटेनियस स्पीड काय पाहिजेत? सेम पाहिजे. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी सेम पाहिजे, म्हणजे इन्स्टंटेनियस ऍक्सलरेशन सेम पाहिजे. मग मला या ब्लॉकचं ऍक्सलरेशन A1 आणि त्या ब्लॉकचं ऍक्सलरेशन A2 असं म्हणायची गरज नसणार आहे. लक्षात घ्या. जर हे ब्लॉक्स ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर असतील, तर ह्या दोघांचे ऍक्सलरेशन इक्वल असतील. मला A1 A2 म्हणायची गरज नाही, मी Aच म्हणणार. कळलं का? हे दोघेही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ना कायमच. बोथ ऑफ देम आर ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. देन बरोबर. if these two blocks are always in contact with each other, हे दोन्ही ब्लॉक्स जर एकमेकांच्या ऑलवेज कॉन्टॅक्ट मध्ये असतील, तर त्यांचे ऍक्सलरेशन्स काय असले पाहिजेत? इक्वल असले पाहिजे. मग मी काय इक्वेशन लिहू शकतोय सांगा? या एफबीडी वरनं काय इक्वेशन लिहू शकतोय? बोला. M1A इज इक्वल टू M1G sin थीटा प्लस F1 मायनस कोण आहे का? मायनस कोण आहे का? आहे. तुम्ही त्याला विसरला, फ्रिक्शन, बरोबर. मायनस फ्रिक्शन. आता त्या फ्रिक्शनला काय म्हणूयात? आता इथल्या फ्रिक्शनला, कारण ऑलरेडी हे स्मॉल F1 इथं आपण वापरलेले आहेत, बरोबर ना. इथल्या ऍक्शन रिएक्शन साठी स्मॉल F1 वापरलेले आहेत. मग फ्रिक्शन साठी FR म्हणूयात. FR1 पहिल्या ब्लॉक साठीचं फ्रिक्शन FR1, बरोबर. कळलं का? काय येणार पहिल्या ब्लॉक साठीचं फ्रिक्शन? पहिल्या ब्लॉक साठी फ्रिक्शन काय येणार? F1 कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, ठीक आहे, करू आपण. पण पहिल्या ब्लॉक साठी फ्रिक्शन काय येणार? ब्लॉक तर खाली स्लाइड डाऊन व्हायला लागलाय. सो म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. सो म्यू1 काय आहे? नॉर्मल रिएक्शन. पण सर म्यू1 इक्वल टू म्यू2 इक्वल टू म्यूच आहे ना, मग म्यू1 म्हणायची गरज नाही. काय म्हटलं पाहिजे? काय म्हटलं पाहिजे? म्यू. नॉर्मल रिएक्शन किती असणार? M1G cos थीटा. M1G cos थीटा, बरोबर. तोपर्यंत लक्षात यायला लागलंय. काय कॅल्क्युलेट करायचं आहे आम्हाला? F1. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? F1. मग F1 त्याच्या जागीच राहू दे. हा M1A त्याच्या जागीच राहू दे. हा M1G लेफ्टला पाठवा. हा M1G sin थीटा लेफ्टला पाठवा, बरोबर का? काय होईल? M1G लेफ्टला गेला की मायनस होईल M1G sin थीटा. आणि हा म्यू M1G cos थीटा पण लेफ्टला पाठवा. F1 राईटला ऍज इट इज तो इथे लिहिलाय. इथे आलं प्लस म्यू M1G इंटू कॉस थीटा असं आलं, बरोबर का? आता पुढं इथपर्यंत लक्षात आलंय. F1 आणि F1चा विचार करायचा बेसिकली आपल्याला. F1 कॅल्क्युलेट करायचं काय असेल यांच्यामधला नॉर्मल फोर्स आणि या ब्लॉकचं ऍक्सलरेशन काय असेल. आता दोन्ही ब्लॉक्स एकमेकांच्या ऑलवेज कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. ऑलवेज कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. दोघांचं ऍक्सलरेशन सेम आहे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन पण सेम आहे. म्हणजे पहिली केस मध्ये, 3 केस मधली पहिली केस काय? म्यू1 इक्वल टू म्यू2 इक्वल टू म्यू, ही वाली केस आहे. बघूया काय होतंय.
F1 तर इथनं जर असा मिळाला त्याला इक्वेशन 1 म्हणूया. आता सेकंड ब्लॉकची एफबीडी ड्रॉ करूयात. काय करूयात? सेकंड ब्लॉकची एफबीडी ड्रॉ करूयात. आणि सेकंड ब्लॉकची एफबीडी ड्रॉ केल्यानंतर आम्हाला थोडीशी आयडिया येईल की नक्की या F1 ची व्हॅल्यू किती असणार. कारण दोन इक्वेशन दोन अननोन असा तो गेम असला पाहिजे. काय असलं पाहिजे ते? दोन इक्वेशन दोन अननोन. कोण कोण अननोन आहे? F1 आणि E. या दोन्ही ब्लॉकचं ऍक्सिलरेशन विच इज सेम, ते एक अननोन आहे. दुसरा अननोन काय आहे? ही जी काही कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत ते कॉन्टॅक्ट फोर्सेस F1. दोन्ही ब्लॉकचं ऍक्सिलरेशन विच इज सेम A आणि दी कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन दी टू ब्लॉक्स. बरोबर ना? त्याच्यावरती फ्रिक्शन ऍक्ट होतेच. कॉन्टॅक्ट फोर्स आहेच आणि फ्रिक्शन पण आहे. बरोबर? ठीक आहे, एक इक्वेशन तर मिळालंय आपल्याला. आता दुसरं इक्वेशन मिळवायचं आहे. दुसऱ्या ब्लॉकची एफबीडी ड्रॉ करा. ऑलमोस्ट अशीच एफबीडी येणार, फक्त फ्रिक्शनचा विचार करावा लागेल, नॉर्मल रिएक्शन या कॉन्टॅक्ट फोर्सचा विचार करावा लागेल. सो सेकंड ब्लॉकची एफबीडी आता आपण ड्रॉ करूयात. चला, एव्हरीवन ड्रॉ दिस अलॉंग विथ मी. फॉर दी सेकंड ब्लॉक दी एफबीडी विल बी गोइंग टू बी लाईक दिस. हा कोण असेल स्वतःचा? M2G साइन थीटा. हा M2G कॉस थीटा. बरोबर? कॉन्टॅक्ट फोर्स असा आला होता का बघा F1. त्याच्यावरती F1 कसा आला होता? कॉन्टॅक्ट फोर्स अप आला होता. हे इक्वल असतील ना ऍक्शन रिएक्शन. तो असा वरती आला होता. ब्लॉक खाली स्लाइड व्हायला लागलाय म्हणजे फ्रिक्शन अपवर्ड्स. सो FR फ्रिक्शन ऑन द सेकंड ब्लॉक, ही नॉर्मल रिएक्शन N2. आणि या ब्लॉकचं ऍक्सेलरेशन किती आहे? Give me 1 second, the screen is not responding. Wait for a second. Fine. ज्या ब्लॉकचं ऍक्सेलरेशन किती घ्यायचं आहे? A2 घ्यायचं आहे की H घ्यायचं आहे? Both the blocks are always in contact with each other. याचं ऍक्सेलरेशन पण H. बरोबर? करा, पुढे काय होतं चेक करा. Therefore या ब्लॉकचं मास M2. काय येणार आहे बीडीचं इक्वेशन? M2 into A is equal to all downward minus all upward. All downward कोण कोण आहे? M2G sin theta minus परत ब्रॅकेट all upward कोण कोण आहे? F1 कॉन्टॅक्ट फोर्स आणि तो फ्रिक्शन FR2. बरोबर? फ्रिक्शनच्या फोर्सला काय लिहिणार? म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. आता ते म्यू के म्यू एस सेमच कन्सिडर करा. ब्लॉक मूव्ह होतोय असं अज्युम करा. हा, म्यू एस 2 म्हणायची गरज आहे का? नाही, पण N2 म्हणायची गरज आहे. म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. सो हा काय येणार आहे? M2A is equal to M2G sin theta. M2G sin theta minus म्यू एस प्लस म्यू N2 किती आहे? दिसतंय या ब्लॉकला मिळाली नॉर्मल रिएक्शन किती आहे? M2G cos theta. M2G cos theta. बर, याचं साधारण इक्वेशन मिळतं. इथं काय पाहिजे? F1 पाहिजे, FS नाही. काय पाहिजे? F1 पाहिजे ना. F1 बरोबर. बर, यातनं F1 किती निघतं बघा. हा मायनस F1 लेफ्टला पाठवा. बरोबर? मायनस F1 लेफ्टला पाठवला, बाकी सगळं राईटला आणलं. हे M2G sin theta राईटला ऍज इट इज. हे मायनस म्यू M2G cos theta ते पण ऍज इट इज. बरोबर? आणि हा M2A राईट साइडला ऍज इट इज. नाही, राईट साइडला आला त्यामुळे मायनस M2A. याला इक्वेशन 2 म्हणूया. दोन इक्वेशन्स दोन अननोन. बेसिकली क्वेश्चन तर सॉल्व्ह व्हायला पाहिजे. बोलायचं त्याच्या पुढे जे व्हायचंय ते होईल. येते का लक्षात? त्याच्या पुढे जो काय क्वेश्चन सॉल्व्ह व्हायचा तो होईल ना. अननोन कोण कोण आहे? F1 आणि A. बाकी सगळं नोन आहे.
यात अननोन कोण कोण आहे? F1 आणि A, बाकी सगळं नोन आहे. मग F1 च्या व्हॅल्यूज दोन पद्धतीने आम्हाला दिसतात. F1 च्या व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये पण F1 ची व्हॅल्यू आहे आणि इक्वेशन 2 मध्ये पण F1 ची व्हॅल्यू आहे. मग पहिल्यांदा काय करूयात, F1 ला इलिमिनेट करूयात आणि ऍक्सेलरेशन ची व्हॅल्यू काढूयात आणि ती ऍक्सेलरेशन ची व्हॅल्यू परत पुट बॅक करूयात आणि F1 ची व्हॅल्यू काढूयात. बरोबर. पुढे काय म्हणणार मी, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 वरनं F1 ची व्हॅल्यू काय आली होती जरा मला सांगा तुमच्या नोटबुक मध्ये बघून. पहिली टर्म काय, M1A मायनस M1G साइन थीटा प्लस म्यू M1G कॉस थीटा, बरोबर, इज इक्वल टू, तुम्ही ते एका लाईन मध्ये लिहिलं चालेल, इज इक्वल टू F1 ची व्हॅल्यू इकडनं काय आली, M2G साइन थीटा मायनस म्यू M2G cos थीटा मायनस M2A, बरोबर. बर, यातनं आपल्याला पाहिजे ऍक्सेलरेशन, बरोबर, आपल्याला पाहिजे ऍक्सेलरेशन. सो हे M1A इकडं आहे आणि इकडं राईट साईडला काय, लेफ्ट साईडला M1A आहे, राईट साईडला मायनस M2A आहे. हा मायनस M2A काय करूयात, लेफ्ट साईडला पाठवूयात. बरं, लेफ्ट साईडचा हा M1A देअरफॉर म्हणा, लेफ्ट साईडला आता फक्त आपण ऍक्सेलरेशनच्या टर्म्स ठेवणार आहोत. हा मायनस M2A लेफ्टला आणा, M1A ऍज इट इज लेफ्टला, M2A राईट साईडचा लेफ्ट साईडला आला की काय होणार, प्लस होणार. आता राईट साईडला कोण कोण आहे, M2G साइन थीटा आहेच, राईट साईडला M2G साइन थीटा आहे. लेफ्ट साईडचा M1G साइन थीटा राईट साईडला आला तर प्लस, बरोबर. आणि हा राईट साईडला मायनस म्यू M2G कॉस थीटा आहेच, राईट साईडला मायनस M2G कॉस थीटा आहेच आणि लेफ्ट साईडचा प्लस म्यू M1G कॉस थीटा लेफ्ट वाला राईटला आला तर, हा प्लस वाला राईटला आला की मायनस. त्यांना दोन इक्वेशन दोन अननोन आहे. एक्झाम मध्ये ऍक्च्युली तुम्हाला या व्हॅल्यूज दिलेल्या असतात, त्यामुळे अडचण काही येत नाही. तुम्ही जी ची व्हॅल्यू M1 M2 ची साइन थीटाची कॉस थीटाची व्हॅल्यू टाकून करणार आहात. म्यू M1G कॉस थीटा, म्यू M1G कॉस थीटा, यातनं A कॉमन निघालं, ब्रॅकेट मध्ये राहिलं M1 प्लस M2. लेफ्ट साईडला काय झालं, A कॉमन निघालं ब्रॅकेट मध्ये M1 प्लस M2 इज इक्वल टू, राईट साईडला काय होते बघा, G साइन थीटा कॉमन निघालं, ब्रॅकेट मध्ये राहिलं M2 प्लस M1, M2 प्लस M1 म्हणजेच M1 प्लस M2 प्लस का मायनस, यातनं कॉमन काय करूयात, मायनस म्यू जी कॉस थीटा मायनस म्यू जी कॉस थीटा, मायनस म्यू जी कॉस थीटा मायनस म्यू जी कॉस थीटा कॉमन काढा, मायनस म्यू जी कॉस थीटा कॉमन काढला, ब्रॅकेट मध्ये राहिलं M2 प्लस M1, मायनस ऑलरेडी कॉमन गेलाय म्हणजे प्लस राहिलं, M2 प्लस M1 म्हणजेच M1 प्लस M2, बरोबर का. हे M1 प्लस M2, हे M1 प्लस M2 आणि हे M1 प्लस M2 एकमेकांना काय होतील, कॅन्सल. राईट साईडला M1 प्लस M2 कॉमन घ्या, लेफ्ट वाल्या M1 प्लस M2 बरोबर कॅन्सल करा, बरोबर. देअरफॉर फायनल स्टेप जी येणार ती येणार ऍक्सेलरेशन A इज इक्वल टू G साइन, हे सगळे M1 प्लस M2 M1 प्लस M2 M1 प्लस M2 कॅन्सल होतील. लेफ्ट साइडला ऍक्सेलरेशन, राईट साइडला G साइन थीटा मायनस म्यू जी कॉस थीटा, G साइन थीटा मायनस म्यू जी कॉस थीटा, G साइन थीटा मायनस म्यू जी कॉस थीटा, that is the acceleration, बरोबर. This is going to be the acceleration that we are
हॅव्हिंग फॉर इच ब्लॉक, दोन्ही ब्लॉकचे ऍक्सलरेशन काय आहे, सेम आहे. दोन्ही ब्लॉकचं ऍक्सलरेशन काय आलं, सेम आहे. त्यांचे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन पण काय आहे, सेम आहे. सो जी साइन थिटा मायनस म्यू जी कॉस थिटा, दॅट इज अवर आन्सर. त्यांच्या आन्सर मध्ये एम एक्स्ट्रा पडलेला आहे, त्यांनी म्यू एम जी कॉस थिटा असलेले, जी साइन थिटा मायनस म्यू एम जी कॉस थिटा. एम कसं येईल इथं, युनिट बॅलन्स होत नाही. ओके, सो दिस इज द एक्सलरेशन ऑफ इच ब्लॉक. आता तुमचं काम काय असेल, हे झालं आन्सर. नेक्स्ट टास्क काय असेल, कोणाला बोलवलं, श्रेयस आणि श्रेया बोलवले खाली. बघा, जी साइन थिटा मायनस म्यू जी कॉस थिटा जो काय आहे, जी साइन थिटा मायनस म्यू जी कॉस थिटा जो काय आहे, हा झाला एक्सलरेशन. आता बाळांनो, हे एक्सलरेशन काय करायचं आहे तुम्हाला, पुट बॅक करायचं आहे. हे एक्सलरेशन तुम्ही कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट बॅक करा आणि चेक करा F1 ची व्हॅल्यू किती येते. करा बरं ट्राय, ट्राय करा. एक्सलरेशन तर मिळालंय, ट्राय करा या एक्सलरेशनला इथं सबस्टिट्यूट करायचं आणि आन्सर किती येते मला पटकन सांगा. इक्वेशन 3 जे आहे ते आहे एक्सलरेशन ऑफ इच ब्लॉक. दोन्ही ब्लॉकचं एक्सलरेशन सेम येणार होतं, जी साइन थिटा मायनस म्यू जी कॉस थिटा. हे एक्सलरेशन आता कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाका आणि मला आन्सर सांगा. या एक्सलरेशनला इथं रिप्लेस करा, इक्वेशन 2 मध्ये टाका आणि कॉन्टॅक्ट फोर्स F1 ची व्हॅल्यू किती येते सांगा. बघा, चेक करा किती आलं सांगा. इक्वेशन 3 इन इक्वेशन 2, या एक्सलरेशनची व्हॅल्यू बाळांनो या इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करा आणि मला कॉन्टॅक्ट फोर्स F1 किती आलाय तो सांगा. किती आला चेक करा. झिरो आला, बघूया सगळेजण ट्राय करा. झिरो आला नक्की का, काय दोन इक्वेशन दोन अननोनचा जर गेम होता. तुम्हाला एफबीडी करता येते, तुम्हाला फ्रिक्शनची डायरेक्शन ठरवता येते. दोन ब्लॉक कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे अजून एक फोर्स ऍड झाला, कुठला, कॉन्टॅक्ट फोर्स. बरोबर का, एकटा ब्लॉक असता तर काय कॉन्टॅक्ट फोर्स वगैरे काय प्रश्न आहे का, नाही. दोन ब्लॉक्स कॉन्टॅक्ट मध्ये होते, दोन ब्लॉक्स कॉन्टॅक्ट मध्ये होते, येईल एक कॉन्टॅक्ट फोर्स, काढू याची एफबीडी, काढू याची एफबीडी, ठरवू आपण. आलं का लक्षात, समजतंय का. आला झिरो, त्यांनी आन्सर डायरेक्टली सांगितलं, इथं नॉर्मल रिएक्शन झिरो असेल म्हणून सांगितलं, पण आपण ते कॅल्क्युलेट करून ठरवलं की एक्सलरेशन किती येणार आणि नॉर्मल रिएक्शन किती येणार. बरोबर का. सो आता जेव्हा आपण इक्वेशन 3 इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करू तेव्हा आपल्याला हा कॉन्टॅक्ट फोर्स कळेल. सो लिहूया तिथं पुढं, इक्वेशन 3 इन इक्वेशन 2 आणि कॉन्टॅक्ट फोर्स आपण कॅल्क्युलेट केला, त्याचा आन्सर आपल्याला झिरो मिळालं. ही केस तुम्ही लक्षात ठेवू शकता. कुठली केस आहे ही, अशी केस आहे का बघा, दोन ब्लॉक्स आहेत एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये, दोन ब्लॉक्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील, पहिल्या ब्लॉक साठी कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि दुसऱ्या ब्लॉक साठी कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. सर हे जर दोन्ही सेम असतील तर त्या दोघांचे एक्सलरेशन एक्झॅक्टली इक्वल असतील. सो इफ μ1 इज इक्वल टू μ2 इज इक्वल टू म्यू, दोघांसाठी कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन सेम असतील तर दोघांचं एक्सलरेशन सेम असेल, ते असेल जी साइन थिटा मायनस म्यू जी कॉस थिटा. चेक करा असंच आहे का, काय नाही ते एम जी साइन थिटा मायनस म्यू एम जी कॉस थिटा असा आहे, त्यातला एम एम कॅन्सल झालाय कारण एक्सलरेशन काढायचं, एक्सलरेशन काढायसाठी फोर्स अपॉन मास, बरोबर ना. एम जी साइन थिटा डाऊनवर्ड आणि म्यू एम जी कॉस थिटा अपवर्ड.
mg sin थिटा डाऊनवर्ड आणि म्यू mg cos थिटा फ्रिक्शनचा फोर्स अपवर्ड. नेट डाऊनवर्ड किती येणार? mg sin थिटा मायनस म्यू mg cos थिटा. असं जर असेल तर ऍक्सलरेशन एवढं येतं आणि यांच्यामधला जो काय कॉन्टॅक्ट फोर्स आहे, कॉन्टॅक्ट फोर्स जो काय आहे बिटवीन दी ब्लॉक्स, कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन ब्लॉक्स किती आला आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर? 0 आला. सो ही केसच आम्ही लक्षात ठेवू शकतोय एवढं सगळं कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा. ओके, म्हणून त्यांनी ती केस डायरेक्टली दिलेली आहे. आता केस नंबर 2. काय नाही, 2 इक्वेशन 2 अननोन, एवढंच प्रत्येक वेळी सॉल्व्ह करावं लागणार आहे, लक्षात घ्या, बाकी काही नाही. केस नंबर 2 मध्ये हे जे काही 2 ब्लॉक्स आहेत M1 आणि M2 एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतीलच. M1 बाहेर लिहूयात म्हणजे जागा मिळेल आपल्याला फोर्सेस ड्रॉ करायची. हा M1 आणि हा M2, हा ब्लॉक M1, हा ब्लॉक M2, यांच्यामधला कॉन्टॅक्ट फोर्स M2 याला खाली ढकलेल, M1 त्याला वरती ढकलेल म्हणूया. इथला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन μ1, इथला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन μ2. पहिली केस काय होती? μ1 μ2 इक्वल होते. दुसरी केस आहे खाली जो ब्लॉक आहे, खाली जो ब्लॉक आहे त्याचा फ्रिक्शनचा कोएफिशियंट लेस आहे कोणापेक्षा? वरच्या ब्लॉकपेक्षा. कोणापेक्षा? वरच्या ब्लॉकपेक्षा. इन दॅट केस नॉर्मल रिएक्शन 0 येत नाही, किंवा इन दॅट केस हा जो काय कॉन्टॅक्ट फोर्स आहे, कॉन्टॅक्ट फोर्स आता F1 नको म्हणायला, काय म्हणूयात? FC म्हणूयात. इन दॅट केस हा जो काय FC आहे, कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन दी 2 ब्लॉक जो आहे, खालच्या ब्लॉक साठीचा, एक मिनिट थांबा, खालच्या ब्लॉक साठीचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी आहे, थांबा, मग हा FC परत 0 येतोय. हा सांगतो मी तुम्हाला, करून बघू आपण नंतर. याचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी आहे, ज्याचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी त्याच्या मोशनला अपोजिशन कमी, त्याच्या मोशनला अपोजिशन कमी, ज्याच्या मोशनला अपोजिशन कमी त्याचं ऍक्सलरेशन जास्त, ज्याचं ऍक्सलरेशन जास्त तो जर खाली असेल तर खालच्याचा ऍक्सलरेशन जास्त आहे, वरच्याचं ऍक्सलरेशन कमी आहे. त्यामुळं काय होईल, या दोघांमधला कॉन्टॅक्ट लूज होईल. ज्याला अपोजिशन कमी आहे, ज्याच्या मोशन साठी फ्रिक्शनचा कोएफिशियंट कमी आहे, त्याचं ऍक्सलरेशन जास्त, कळतंय का? त्यामुळं एकतर हा खाली असणारा ब्लॉक आहे, हा खाली असणारा ब्लॉक आहे, त्याचा फ्रिक्शनचा कोएफिशियंट कमी आहे, सो त्याचं ऍक्सलरेशन इफेक्टिव्हली जास्त येते कुणापेक्षा? वरती असणाऱ्या ब्लॉकपेक्षा. त्यामुळं एकाचं ऍक्सलरेशन जास्त, एकाचं ऍक्सलरेशन कमी, तर यांच्यामधला कॉन्टॅक्ट लूज झाला, आणि कॉन्टॅक्ट लूज झाला तर कॉन्टॅक्ट फोर्स 0 येते का लक्षात? देअरफॉर कॉन्टॅक्ट लूज होणार की होणार नाही? कॉन्टॅक्ट लूज होणार. कॉन्टॅक्ट लूज झाला की, कॉन्टॅक्ट लूज झाला की कॉन्टॅक्ट फोर्स 0. देअरफॉर कॉन्टॅक्ट लूज झाला, त्यामुळं कॉन्टॅक्ट फोर्स जो काय आहे या 2 ब्लॉक्स मधला तो बाळांनो 0 येणार. येते का लक्षात? आता मात्र तुम्हाला याचं ऍक्सलरेशन A1 घ्यावं लागेल जे जास्त असेल, आणि याचं ऍक्सलरेशन A2 घ्यावं लागेल, आणि कॉन्टॅक्ट फोर्सच्या व्हॅल्यूज बाळांनो 0 टाकाव्या लागतील. येते का लक्षात? कॉन्टॅक्ट फोर्स काय ऍक्ट होणार नाही. 2 फोर्सेस ऍक्ट होतील पहिल्या ब्लॉकवरती. कुठले कुठले? एक असेल स्वतःचा mg sin थिटा, दुसरा असेल फ्रिक्शन. ह्याच्यावरती पण स्वतःचा mg sin थिटा आणि फ्रिक्शन. कॉन्टॅक्ट फोर्स ऍक्ट होणार नाही. कॉन्टॅक्ट फोर्स पहिल्या ब्लॉक वरती पण ऍक्ट होणार नाही, कारण यांच्यामधला कॉन्टॅक्ट लूज होणार आहे. समजतंय का? खाली असणारा ब्लॉक जो आहे त्याला अपोजिशन कमी आहे, कारण त्याचा फ्रिक्शन कोएफिशियंट कमी आहे, त्यामुळे त्याचं ऍक्सलरेशन जास्त आहे, मागच्याचं ऍक्सलरेशन कमी आहे, कॉन्टॅक्ट लूज होणार. समजलं? मग केस 2 साठी परत इक्वेशन घेऊन सॉल्व्ह करत बसायची गरज नाहीये. समजतंय का? इफ रिक्वायर्ड तुम्ही 2 इक्वेशन 2 अननोन करू शकता, काही अडचण नाही. परत 2 इक्वेशन 2 अननोन सॉल्व्ह करून आपण आन्सर काढू शकतो, पण तेवढा टाइम स्पेंड करायची गरज नाही. Up to this, online people reply in the chat box, clear and written. CW. Then in the first case also there would be contact with the Okay. Sir, in the first case also contact would be loose, na? Because They are in just contact.
जस्ट कॉन्टॅक्ट वाली केस आहे. पहिल्या केसमध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आहेत पण एकमेकांना प्रेस करत नाही असं म्हणा, कारण कॉन्टॅक्ट फोर्स 0 आहे. दिसतंय, लक्षात येते का? पहिल्या केसमध्ये पण कॉन्टॅक्ट 0 आलाय, कॉन्टॅक्ट फोर्स 0 आलाय, कॉन्टॅक्ट फोर्स 0 आलाय, पण यांच्यामधलं सेपरेशन इन्क्रीज होत चाललंय का? नाही. या केसमध्ये हे सेपरेशन जे आहे ते टाइम नुसार इन्क्रीज होत जाणार आहे, कळतंय का? इन दिस केस द सेपरेशन विल गो ऑन इन्क्रीजिंग विथ टाइम, कारण पुढं जो ऑब्जेक्ट आहे त्याचं ऍक्सेलरेशन जास्त आहे, त्याची वेलॉसिटी इन्क्रीज होत राहणार आहे, त्याच्या रेट ऑफ इन्क्रीज ऑफ वेलॉसिटीची व्हॅल्यू जास्त आहे. रेट ऑफ इन्क्रीज ऑफ वेलॉसिटी म्हणजे काय? ऍक्सेलरेशन. म्हणजे अल्टिमेटली या ब्लॉकची वेलॉसिटी जास्त असणार आहे, या ब्लॉकची वेलॉसिटी ऍट एनी टाइम इन्स्टन्स कमी असणार आहे, त्यामुळे यांच्यामधलं सेपरेशन इन्क्रीज होत जाणार आहे. तसं यात नसणार आहे, तसं यात असणार नाहीये. मागचा ब्लॉक पुढच्या ब्लॉकला प्रेस करत नाहीये. यात तर कॉन्टॅक्टच लूज झालाय, म्हणजे प्रेसिंगचा प्रश्नच नाहीये. यात कॉन्टॅक्ट लूज झाला नाहीये पण प्रेसिंग नाहीये. समजतंय का? म्हणून पहिल्या केसला मी डिराईव्ह केलं, दुसऱ्या केसला मला डिराईव्ह करायची गरज पडत नाहीये, कारण इथं मला सरळ सरळ दिसणार आहे हे दोन ब्लॉक सेपरेट झालेले. आय कॅन ऑब्झर्व दीज टू ब्लॉक्स गेटिंग सेपरेटेड. इथं ते दोन ब्लॉक सेपरेट झालेले दिसत नाही आहेत, लक्षात घ्या. ते ऑलवेज इन कॉन्टॅक्ट असणार आहेत, पण कॉन्टॅक्ट फोर्स असणार नाही. दे आर नॉट प्रेसिंग इच अदर. समजतंय का? म्हणून इथं मुद्दाम बाय डेरिव्हेशन आन्सर 0 काढलं आणि इथं जस्ट बाय लॉजिक. समजतंय का? आता तिसरी केस, इथं काय होतं, खाली जो ब्लॉक आहे त्याला अपोजिशन कमी होतं, बरोबर का? त्याचा म्यू कमी होता. पण वरती जो ब्लॉक आहे त्याचा म्यू जर कमी असेल तर केस नंबर 3 या. केस नंबर 3. आता बघा, वरती जो ब्लॉक आहे त्यासाठी म्यू जर कमी असेल तर आता ज्याचा म्यू कमी त्याला फ्रिक्शन कमी, म्हणजे त्याच्या मोशनला अपोजिशन कमी. परत एकदा बघा इकडं, ज्यासाठी म्यू कमी त्याच्या मोशनला अपोजिशन कमी, म्हणजे याचं ऍक्सलरेशन जास्त यायला पाहिजे, याचं ऍक्सलरेशन कमी यायला पाहिजे. अरे पण यानं ऍक्सलरेट व्हायचा प्रयत्न केला तर हा जाऊन परत पुढच्याला झळकतोय. समजतंय का? याचं ऍक्सलरेशन जास्त येणं पॉसिबलच होत नाही, कारण याचं ऍक्सलरेशन जास्त यायचा प्रयत्न झाला तर हा जो काय वरचा ब्लॉक आहे तो खालच्या ब्लॉकला जाऊन धडकतोय की नाही. सो द अपर ब्लॉक विल प्रेस द लोअर ब्लॉक. समजतंय का? झिशान, हुई झिशान बोलवलंय बघ खाली. इथे तुमच्या लक्षात येतं काय बोलतोय, कळतंय का? परत एकदा बघा काय केस आहे, लक्ष इकडे पाहिजे. काय केस आहे? μ2 लेस दॅन μ1, बरोबर का? μ2 काय आहे? लेस दॅन μ1, म्हणजे याच्या मोशनला अपोजिशन कमी, याच्या मोशनला अपोजिशन कमी, त्याचं ऍक्सेलरेशन जास्त यायला पाहिजे. पण याचं ऍक्सेलरेशन जास्त घ्यायचा प्रयत्न केला याच्या ऍक्सेलरेशन पेक्षा, तर हा मागचा जाऊन पुढच्याला धडकणार की नाही. सो देअर कॉन्टॅक्ट कॅन नेव्हर लूज. समजतंय का? सो देअर विल बी द कॉन्टॅक्ट फोर्स दॅट कॅनॉट बी 0 अँड दीज ऍक्सेलरेशन्स मस्ट बी इक्वल बिकॉज दे आर गोइंग टू मेंटेन द कॉन्टॅक्ट विथ इच अदर. आर यू गेटिंग इट? मागच्याचं ऍक्सेलरेशन जास्त काय यायला पाहिजे होतं, कारण त्याच्या मोशनला अपोजिशन कमी आहे, बिकॉज μ2 इज लेस दॅन μ1. अरे पण मागच्याचं ऍक्सेलरेशन कमी आहे, म्हणजे तो पुढच्याला जाऊन प्रेस करणार की नाही. मग हा मागचा जर पुढच्याला जाऊन प्रेस करणार असेल then they will be always in contact. Are you getting it? And if they are always in contact and now the block which is behind is pressing the block which is ahead, म्हणजे प्रेसिंग पण आहे, प्रेसिंग आहे म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स आहे. Are you getting it? And now again you can write the equations. Now you can again write the equations with the μ1 μ2 considering them as coefficient of frictions. You can write down the values of friction on the first block, on the second block, contact force on the first block, contact force on the second block, m1g sin theta of the first block, m1g sin theta of the second block, normal reaction on the first block, normal reaction on the second block. FBD परत कॅल्क्युलेट करू शकताय किंवा ड्रॉ करू शकताय आणि परत ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट होऊ शकेल. समजतंय का?
So I was saying that if the block which is behind is pressing the block which is ahead, in that case या दोघांचे एक्सेलरेशन्स फोर्सफुली इक्वल यायलाच पाहिजेत. A1 इक्वल टू A2 इक्वल टू A, बरोबर. आणि तुम्हाला जर या एक्सेलरेशन्सच्या आणि या कॉन्टॅक्ट फोर्सच्या व्हॅल्यूज जर पाहिजेच असतील आणि हा कॉन्टॅक्ट फोर्स आता 0 असणं पॉसिबल नाही आहे, लक्षात घ्या. दिस कॉन्टॅक्ट फोर्स कॅनॉट बी इक्वल टू 0 because the block which is behind is pressing the block which is ahead, so those are going to be always in contact. So राहतोय प्रश्न फक्त यांच्या FBD चा, तो असा असेल. M1 ची FBD काय काय सांगा मला. FC कसा येईल, डाऊन, नॉर्मल रिएक्शन N1, स्वतःच वेग इकडं M1G sin थीटा, इकडं M2G नाही M1G cos थीटा. फ्रिक्शन काय म्हणेल, तो चाललाय खाली, सो अप, दॅट विल बी फ्रिक्शन ऑन द फर्स्ट ब्लॉक FR1, बरोबर. आणि या सगळ्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये ब्लॉक ऍक्सलरेटिंग अप डाऊन लेफ्ट राईट काय डाऊन. ऍक्सलरेशन A1 A2 म्हणायची गरज आहे का, नाही, दॅट विल बी A. दोन इक्वेशन दोन अननोन होणार, FC पण अननोन आहे, A पण अननोन आहे. दोन इक्वेशन दोन अननोनचा परत गेम आहे. यू कॅन व्हेरी इझिली टॅकल दॅट. म्हणून M2 ची FBD काय येईल, FC अप, M2G sin थीटा डाऊन, नॉर्मल रिएक्शन N2. वेटचा कॉम्पोनंट हा कुठला असेल, M2G cos थीटा. आणि फ्रिक्शन एक्सलरेटिंग डाऊन आहे हा, सो फ्रिक्शन अप, फ्रिक्शन ऑन द सेकंड ब्लॉक. So in this way you can deal with these kind of questions. परत दोन इक्वेशन दोन अननोन, ऍक्सलरेशन आणि FR2, A1 A2 म्हणायची गरज नाही, बिकॉज ब्लॉक्स आर डिस्टन्स बिटवीन द ब्लॉक्स इज नॉट गेटिंग मॉडिफाईड. या दोघांमधलं डिस्टन्स मॉडिफाय होत नाही, सो देअर ऍक्सलरेशन्स आर इक्वल. दे आर ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. बोथ विल ट्रॅव्हल टुगेदर. कारण मागच्याला फ्रिक्शन कमी आहे, म्हणजे मागचा पुढच्याला ढकलणार आहे. मागच्याला फ्रिक्शन कमी आहे कारण मागच्याचा म्यू कमी आहे. The block which is behind experiences lesser friction coefficient, so it will push the block which is ahead, so they will be always in contact. पण पुढच्याला फ्रिक्शन कमी मिळालं तर तो मागच्याला सोडून पुढे निघून जातो, मग कॉन्टॅक्ट लूज होतो. समजतंय का. सो तीन केसेस आम्हाला लक्षात आल्या पाहिजे. बर, up to this everyone replying in the chat box, clear and written. लक्षात आलंय का बघा. काय झालं, कर ना जाऊ. हा, लक्ष इकडे द्या. चला आपण पुढे जाऊया. एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात. तुम्ही मला सांगायचं की ब्लॉक्स मूव्ह टुगेदर असतील म्हणजे त्यांचं ऍक्सलरेशन इक्वल असेल की डिफरंट असेल. बघा क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32. लक्ष इकडे द्या, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तो फॅन चालू करेल बंद करेल, टाइमपास करू नका तुम्ही त्याच्यात. लक्ष इकडे पाहिजे. हा, two masses M1 and M2 are placed on the rough inclined plane as shown in the figure. दोन masses दिलेत M1 M2 are placed on the rough inclined plane. So inclined plane मध्ये आणि ब्लॉक मध्ये फ्रिक्शन असणार आहे.
पहिला ब्लॉक M1, दूसरा ब्लॉक M2. Two blocks are kept in contact with each other on the rough inclined plane as shown in the figure. Find out the acceleration of the blocks and the contact force in between them. इथला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दिलाय μ1 0.5. इथला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दिलाय μ2 0.2. M1 ची व्हॅल्यू 1 kg, M2 ची व्हॅल्यू 2 kg. These things are given in the question. प्रत्येक ब्लॉकचं ऍक्सलरेशन आणि कॉन्टॅक्ट फोर्स काढायचा आहे. M1 value is given as 1 kg. M2 value is given as 2 kg. Find acceleration and contact force. Find acceleration and contact force between the blocks. Find acceleration and contact force between the blocks. बर, M1 वरती कॉन्टॅक्ट फोर्स कसा येणार? डाऊन. M2 वरती कॉन्टॅक्ट फोर्स कसा येणार? अप. सरळ M1 च्या FBD ला ड्रॉ करायला सुरुवात करूया. बरोबर, त्याआधी ठरवावं लागेल की या दोघांचे ऍक्सलरेशन सेम असतील की डिफरंट असतील. μ1 इक्वल टू μ2 असेल तर ऍक्सलरेशन सेम. केस वन काय होती? μ1 इक्वल टू μ2 असेल तर ऍक्सलरेशन सेम. ऍक्सलरेशन सेम आणि कॉन्टॅक्ट फोर्स 0. आठवलं का? केस वन μ1 μ2 इक्वल असेल तर ऍक्सलरेशन सेम आणि कॉन्टॅक्ट फोर्स 0. तर आता μ1 इक्वल टू μ2 आहे का? μ1 इक्वल टू μ2 नाहीये. इथं जर खाली फ्रिक्शन कोएफिशिएंट लेस असेल, खालच्या ब्लॉकला फ्रिक्शन कोएफिशिएंट लेस असेल तर ऍक्सलरेशन डिफरंट आणि कॉन्टॅक्ट फोर्स 0, कारण खालच्या ब्लॉकला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन लेस असेल तर. केस 2. आणि ही कुठली केस आहे आत्ताची? थर्ड केस आहे. वरच्या ब्लॉकला फ्रिक्शन कोएफिशिएंट लेस. वरच्या ब्लॉकला फ्रिक्शन कोएफिशिएंट लेस आला तर द अपर ब्लॉक विल प्रेस द लोअर ब्लॉक अँड बोथ विल मूव्ह टुगेदर. म्हणजे याचं ऍक्सलरेशन आणि याचं ऍक्सलरेशन काय करावं लागेल? सेमच घ्यावं लागेल. कळतंय का? कारण वरच्या ब्लॉकला फ्रिक्शन कोएफिशिएंट लेस आहे. परत एकदा सांगा, केस वन काय होती? μ1 इक्वल टू μ2. μ1 इक्वल टू μ2 असेल तर दोन्ही ब्लॉकचं ऍक्सलरेशन सेम, कॉन्टॅक्ट फोर्स 0. खालच्या ब्लॉकला कोएफिशिएंट कमी असेल तर ऍक्सलरेशन डिफरंट, कॉन्टॅक्ट फोर्स 0. ऍक्सलरेशन डिफरंट आणि कॉन्टॅक्ट फोर्स 0 खालच्या ब्लॉकला कोएफिशिएंट कमी असेल तर. वरच्या ब्लॉकचा कोएफिशिएंट कमी असेल तर ऍक्सलरेशन इक्वल अँड कॉन्टॅक्ट फोर्स नॉन झिरो, बिकॉज अपर ब्लॉक विल प्रेस द लोअर ब्लॉक. समजलं? म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स आहे म्हणजे ड्रॉ करावा लागणार. बरोबर. त्यानंतर स्वतःचं वेट कोण कोण असेल ते? M1G साइन थीटा. आणि फ्रिक्शन कसं असेल? असं वरती असेल. बरोबर का? फ्रिक्शनला आपण काय म्हणूया आता? FR म्हणूया. FR1 म्हणूया. नॉर्मल रिएक्शन असेलच, हा mg cos थीटा असेलच, हा M1G cos थीटा. यहाँ कोण असेल? नॉर्मल रिएक्शन N1. हाऊ मेनी इक्वेशन, हाऊ मेनी अननोन? काय होणार आहे सांगा अल्टिमेटली हा क्वेश्चन? 2 इक्वेशन्स 2 अननोन. कोण कोण आहेत अननोन? ऍक्सलरेशन ऑफ इच ब्लॉक ते A आणि कॉन्टॅक्ट फोर्स FC. फिजिक्स मधला, अख्ख्या फिजिक्स मधला जेवढे चॅप्टर्स आहेत तेवढ्या फिजिक्स मधला एकच इश्यू असतो. प्रत्येक क्वेश्चन फिजिक्स मधला कुठलाही क्वेश्चन, त्या क्वेश्चनचा एवढाच इश्यू असतो की तुम्ही हाऊ मेनी अननोन्स आणि हाऊ मेनी इक्वेशन्स हे टॅकल करू शकताय का. तेवढं जर तुम्हाला समजत असेल, फॉर एव्हरी क्वेश्चन इफ यू आर एबल टू decide how many equations and how many unknown, and if you are able to plan that many equations, enough.
किती अननोन आहेत बघा. एखादा अननोन तुम्ही क्रिएट करता, इक्वेशन्स क्रिएट करण्यासाठी एखादा अननोन तुम्ही क्रिएट करता, मग तो क्रिएट केलेला अननोन सुद्धा तुम्ही इलिमिनेट करण्यासाठी तेवढ्या इक्वेशन्स क्रिएट करणं गरजेचं आहे, बरोबर. सो पहिल्या एफबीडीचे इक्वेशन काय येणार बोला. M1A नेट डाउनवर्ड फोर्स इज इक्वल टू ऑल डाउनवर्ड मायनस ऑल अपवर्ड. फ्रिक्शनचा फोर्स तुम्ही डायरेक्टली लिहिणार असला लिहा म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन डायरेक्टली M1G कॉस थिटा. लिहूयात का तसंच. ऑल डाउनवर्ड चुकलं आपलं, ऑल डाउनवर्ड चुकलंय आपलं. ऑल डाउनवर्ड किती यायला पाहिजे होतं. M1G साइन थिटा प्लस FC मायनस ऑल अपवर्ड कोण आहे फ्रिक्शन. फ्रिक्शन किती लिहिणार μ1 की μ2. पहिला ब्लॉक μ1 इंटू नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन N1 किती येणार M1G कॉस थिटा, बरोबर. आता इथं त्यांनी अँगल थिटाची व्हॅल्यू दिली आहे क्वेश्चन मध्ये. किती दिलाय 37 डिग्री, बरोबर. M1 ची व्हॅल्यू दिली आहे, M2 ची व्हॅल्यू दिली आहे बघा. M1 ची व्हॅल्यू दिली आहे, M1 ची व्हॅल्यू दिली आहे, थिटाची व्हॅल्यू दिली आहे, म्यू ची व्हॅल्यू दिली आहे, M1 दिलाय, G माहित आहे, थिटा माहित आहे. कोण अननोन आहे एक्सेलरेशन आणि FC. दिस इज गोइंग टू बी द फर्स्ट इक्वेशन. अप टू दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटर्न. फॅन चालू करू का, फॅन बंद करू का, सरांना विचारायचं नाही. आत येऊ का ते पण विचारू नका, कारण तुम्ही डिस्टर्ब करता लेक्चर. सर जास्त थंडी झाली तरी आम्हाला त्रास होतो, जास्त ऊन पडलं तरी आम्हाला त्रास होतो, पाऊस पडला तरी त्रास होतो. काय करायचं. झालं का. पहिलं इक्वेशन समजलं. दुसरी एफबीडी, दुसरं इक्वेशन, टू अननोनचा गेम. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. या फर्स्ट इक्वेशनला कॅल्क्युलेट करा. पहिल्यांदा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून काय करा, फर्स्ट इक्वेशनला प्रॉपरली फिगर आउट करा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून, बरोबर. हा काय हो G10 घ्यायचा. G ची व्हॅल्यू 10 घ्या. सांगितलं नसेल तर G ची व्हॅल्यू 10 घ्या. मेक दी कॅल्क्युलेशन्स इझी. ओके, दॅट इज परफेक्टली फाईन, ऑल राईट, बरोबर. दुसऱ्या ब्लॉकची एबीडी काढूया. FC कसा येणार आहे अपवर्ड, तेवढा फक्त लक्षात ठेवू. आणि सेकंड ब्लॉकची वळण एबीडी ड्रॉ करूया. चला, FC कसा येणार त्याच्यावरती कॉन्टॅक्ट फोर्स अपवर्ड. बर, आणखीन कोण कोण असणार आहेत फोर्सेस त्याच्यावरती ऍक्टिंग. स्वतःचं वेट. इकडे कोण असेल M2G साइन थिटा. इकडे कोण असेल M2G चा कॉस थिटा. इकडे काय असेल नॉर्मल रिएक्शन. हा ब्लॉक एक्सेलरेटिंग अप डाऊन लेफ्ट राईट काय आहे एक्सेलरेटिंग डाऊन द इन्क्लाइन. फ्रिक्शन काय म्हणेल त्याला अप. फ्रिक्शन म्हणेल त्याला अप. दिस इज द फ्रिक्शन ऑन दी सेकंड ब्लॉक FR2, बरोबर. एक्सेलरेशन A2 म्हणायची गरज आहे का नाही. द अपर ब्लॉक इज गोइंग टू प्रेस द लोअर ब्लॉक, सो दे विल बी ऑलवेज इन कॉन्टॅक्ट. सो बोथ ऑफ देम विल बी हॅव्हिंग द सेम एक्सेलरेशन. सांगा एफबीडीचं इक्वेशन. तुम्ही सांगायचं, मी लिहायचं. M2A प्लस मायनस इक्वल टू काय इक्वल टू M2G साइन थिटा ऑल डाउनवर्ड मायनस अपवर्ड आहेत FC आणि FR2. FC प्लस FR2, तो मायनस नंतर आत मल्टिप्लाय करा म्हणे. हे G इथे लिहा, काहीतरी चुकलं. काय पाहिजे होतं इथं M2G साइन थिटा, बरोबर. लिहा M2G साइन थिटा मायनस इन द ब्रॅकेट कॉन्टॅक्ट फोर्स माहित नाही आहे. फ्रिक्शन ऑन द सेकंड ब्लॉक काय येणार μ2 इंटू नॉर्मल रिएक्शन N2. नॉर्मल रिएक्शन इथं N2 म्हटली पाहिजे, N नाही N2 म्हटलं पाहिजे इथे डायग्राम मध्ये. N2 किती आहे M2G कॉस थिटा म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. ब्लॉक मूव्ह होतोय असं घेतोय आपण, बरोबर. दॅट इज गोइंग टू बी M2A. M2 दिलाय, G माहित आहे, थिटा 37 दिलाय, M2 दिलाय, μ2 दिलाय, G दिलाय, थिटा दिलाय,
ऍक्सलरेशन अननोन, कॉन्टॅक्ट फोर्स अननोन. बघा पहिल्या इक्वेशन मध्ये जे दोन अननोन होते तेच दोन अननोन दुसऱ्या इक्वेशन मध्ये आहे. व्हॅल्यूज पुट करा, सेकंड इक्वेशन फिगर आउट करा, फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन व्हॅल्यूज पुट करून फिगर आउट करा आणि मग टू इक्वेशन टू अननोन बाळांनो सॉल्व्ह करा. कन्व्हिन्स्ड? हा, आतापर्यंत टू इक्वेशन टू अननोन सरांनी बऱ्याच वेळा सॉल्व्ह करून दाखवलंय. आता याच्या पुढे तुम्ही करू शकता. बरोबर. नाव वी हॅव टू इक्वेशन्स टू अननोन आणि ब्रॅकेट मध्ये लिहायचं कुठले कुठले अननोन आहेत. कोण कोण अननोन आहेत? एक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम, दोन्ही आता कॉन्टॅक्ट मध्येच आहेत, दोघांचा एक्सेलरेशन सेमच आहे. अँड द कॉन्टॅक्ट फोर्स. इफ यू आर एबल टू find out two equations and you know these are the two unknowns and other things are known, just convince yourself that this question can be tackled easily. समजतंय का? आता हळूहळू आपण प्रत्येक क्वेश्चन मधला हा जो काय टाइम असतो, दोन इक्वेशन दोन अननोन, वन इक्वेशन वन अननोन सॉल्व्ह करायचा जो काय टाइम असतो तो टाइम आपण आता इथून पुढे काय करायचा? वाचवायचा. त्या दिवशी तुम्ही घरी जाऊन पुढे तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. बरोबर का? समजायला लागलाय? कळतात का गोष्टी? बर. क्वेश्चन नंबर 33 ऑलरेडी आपण अशा टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह केला, त्याची काळजी करू नका. पुढे चला. क्वेश्चन नंबर 34. फाइंड आउट द एक्सेलरेशन ऑफ ब्लॉक म्हटले. बघूया क्वेश्चन नंबर 34 काय. ऑनलाईन पीपल अप टू दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स. CW. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34 मध्ये एक टॉप व्ह्यू दिलाय तुम्हाला, वरून बघितलाय ऑब्जेक्ट. टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू मध्ये ग्राउंड तुम्हाला असं दिसलं आणि ब्लॉक दिसताना असा दिसला. ग्राउंड वरती एक ब्लॉक दिसला. दिसला का? जर साइड व्ह्यू घेतला असता, साइडनं बघितलं असतं तर ग्राउंड असं स्ट्रेट लाईन म्हणून दिसलं असतं आणि ब्लॉक असा दिसला असता. होय की नाही? साइड व्ह्यू. हा कुठला व्ह्यू आहे? साइड व्ह्यू. साइडनं बघितलंय. हा टेबल म्हणजे ग्राउंड, टेबल वरती ठेवलेला ब्लॉक, त्याला म्हणायचं स्लाइड व्ह्यू, साइड व्ह्यू. आणि जर इथं वरती डोळा असेल तर इथनं बघितलं तर, इथनं बघितलं तर कसं दिसेल ते इथं दाखवलंय. समजतंय का? दिस इज व्हॉट? दिस इज टॉप व्ह्यू. इथे लिहिलंयच आपण. बरं, टॉप व्ह्यू न बघितल्यामुळं असं लक्षात आलं की इकडे एक फोर्स आहे ब्लॉक वरती. किती आहे तो? 40 न्यूटनचा. इकडे एक फोर्स आहे, किती आहे तो? 40 न्यूटनचा. म्हणजे 40 न्यूटन 40 न्यूटन असे दोन फोर्सेस आहेत या ब्लॉक वरती. बरोबर का? या ब्लॉकचं स्वतःचं वेट पण असेल ना, ते मात्र कसं असेल? व्हर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे गोईंग इनसाइड असेल ना, गोईंग इनसाइड असेल. कळतंय का? स्वतःचं वेट किती असेल ते गोईंग इनसाइड किती असेल? mg. आणि या ब्लॉक वरती नॉर्मल रिएक्शन पण असेल. ती कशी असेल? कमिंग आउटसाइड, अपवर्ड. टॉप व्ह्यू आहे ना, समजतंय का? टॉप व्ह्यू न जर बघत असाल हे झालं 3 डायमेन्शनल व्ह्यू, आयसोमेट्रिक व्ह्यू. बरोबर. आता या ब्लॉकला स्वतःचं वेट आहे, नॉर्मल रिएक्शन आहे, वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल, नॉर्मल रिएक्शन व्हर्टिकली अपवर्ड असेल. इकडे एक 40 न्यूटनचा फोर्स आहे, इकडे एक 40 न्यूटनचा फोर्स असा बाहेर यायला लागलाय. होते का इमॅजिन? हे काय आहे? नॉर्मल रिएक्शन. सो ब्लॉकला आपण वर्ण बघतोय. टॉप व्ह्यूचा विचार करा. काय विचार करा? टॉप व्ह्यूचा विचार करा. mg असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड, अपवर्ड डायरेक्शन म्हणजे फळ्याच्या बाहेर. हे टेबल आहे किंवा ग्राउंड आहे. बरोबर. ग्राउंड कडे तुम्ही बघताय,
समजा हे एक व्हेइकल आहे का, एक व्हेइकल टॉप व्ह्यू न बघताय तुम्ही, वरनं बघताय. असं इमॅजिन करा की तुम्ही स्वतः हेलिकॉप्टर मध्ये आहात, वरनं तुम्ही बघताय, खाली एक ट्रक आहे, त्याच्यावरती इकडे एक फोर्स आहे 40 न्यूटनचा, इकडे एक फोर्स आहे 40 न्यूटनचा, स्वतःचा वेग व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. सो हा वेक्टर कसा दाखवला पाहिजे, गोइंग इन. नॉर्मल रिएक्शन कशी असली पाहिजे, कमिंग आउट. बरोबर. काय विचारलंय, फाइंड ऍक्सलरेशन ऑफ ब्लॉक. या ब्लॉकचं ऍक्सलरेशन विचारलंय. ब्लॉकचं वेट दिलंय, सॉरी ब्लॉकचं मास दिलंय, वेट म्हणजे mg, मास म्हणजे m. Acceleration of block विचारलेला आहे. and the mass of the block is given as 10 kg. अगदी सिंपल आहे. आपण F is equal to ma म्हणजे FBD ड्रॉ करणार आहे, बाकी काय करणार नाही. आपण काय करणार आहे, FBD ड्रॉ करणार आहे. बरोबर. दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत, दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत. हा रोड आहे किंवा हे ग्राउंड आहे, त्या ग्राउंड वरती हा ब्लॉक आहे, तुम्ही हेलिकॉप्टर मधनं त्याला बघताय. सो टॉप व्ह्यू आहे. बरोबर. हा जो काय ट्रक आहे किंवा हा जो काय ब्लॉक आहे, हा अप किंवा डाऊन ऍक्सलरेट होणार आहे का, हा कॉन्टॅक्ट ग्राउंड बरोबर लूज करणार आहे का. सो अप डाऊन कायच ऍक्सलरेशन नाहीये. जे काय ऍक्सलरेशन असेल ते या डायरेक्शन मध्ये आणि या डायरेक्शन मध्ये असेल. आर यू गेटिंग इट. 3 डायमेन्शन मध्ये जरा विचार करायचा प्रयत्न करूयात. तुम्ही काय काय सांगतो, फक्त आता ऐकून घ्या, समजून घ्यायचा प्रयत्न करा. फक्त क्वेश्चन तर इझिली सॉल्व्ह करता येतं, पण ते इमॅजिन जर झालं तर आणखीन चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतं. बघा, ग्राउंड आपण असं ड्रॉ करूयात, ग्राउंड आपण असं ड्रॉ करूयात. 3 डायमेन्शन मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते इमॅजिन करता येईल. झालं ग्राउंड ड्रॉ. या ग्राउंड वरती एक ब्लॉक ठेवूयात. ठेवला. ब्लॉक 3 डायमेन्शनल असणार. बरोबर. ब्लॉक ठेवला आपण या ग्राउंड वरती. ग्राउंड अजून थोडंसं मोठं करूया. आणि आता काय करूयात, एक्स वाय झेड डायरेक्शन दाखवूयात. ही डायरेक्शन एक्स, ही डायरेक्शन वाय, किंवा ही डायरेक्शन एक्स, ही डायरेक्शन वाय. एक्स क्रॉस वाय केलं की ही डायरेक्शन काय असेल, झेड. झेड म्हणजे अपवर्ड डायरेक्शन, मायनस झेड म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन, एक्स म्हणजे कमिंग आउट ही वाली, मायनस एक्स म्हणजे गोइंग इन ही वाली, प्लस वाय म्हणजे राईटवर्ड, मायनस वाय म्हणजे लेफ्टवर्ड. या ब्लॉक वरती ऍक्ट होणारे फोर्सेस, हा 40 न्यूटनचा वाय डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होतोय, आणि इकडनं 40 न्यूटनचा एक्स डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होतोय. कळतंय का. स्वतःचं वेट mg जे असेल ते व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होईल, म्हणजे मायनस झेड डायरेक्शन मध्ये mg. कळतंय. आणि नॉर्मल रिएक्शन जी असेल ती पॉझिटिव्ह झेड मध्ये ऍक्ट होईल. या ब्लॉकला जर तुम्ही वर्ण बघितलं, या ब्लॉकला जर वर्ण बघितलं तर असं दिसेल. 40 न्यूटनचा इकडं दिसेल, झेड दिसणार नाही तुम्हाला. झेड दिसू शकत नाही ना, कारण ते तुमच्या लाईन ऑफ साईट मध्ये आहे. झेड दिसणार नाही ना, झेड तुम्हाला ऍज अ डॉट दिसेल. कळते का. झेड लाईन का दिसेल तुम्हाला, नाही दिसणार. तुम्हाला वाय ऍक्सिस दिसेल, तुम्हाला एक्स ऍक्सिस दिसेल. सो हा तुमचा काय आहे, वाय ऍक्सिस आहे. वर्ण बघताय ना तुम्ही, वर्ण बघताय. या 3 डायमेन्शनल व्ह्यूला तुम्ही जर वर्ण बघितलं तर वाय डायरेक्शन तुम्हाला दिसेल, एक्स डायरेक्शन तुम्हाला दिसेल. सर इकडे वाय का घेतली, ठीक आहे असू दे ना, काय अडचण नाही. एक्स क्रॉस वाय केलं की झेड येते ना. राईट हँड रूल वापरून बघा, एक्स क्रॉस वाय केलं की झेड येते ना. एक्स क्रॉस वाय, झेड यायला पाहिजे. थंब कुठे यायला पाहिजे, कर्ल्ड फिंगर्स एक्स कडून वायला न्या, थंब झेडला यायला पाहिजे. येतोय. वेक्टर्स क्रॉस प्रोडक्ट एक्स क्रॉस वाय ऑलवेज झेड यायला पाहिजे. त्यामुळे मी एक्स इकडे घेतलाय, वाय इकडे घेतलाय, झेड अपवर्ड आलाय माझा. बरोबर. आता झेड दिसत नाहीये. झेड आता जो आहे तो कसा आहे, कमिंग आउट आहे.
समजतंय का? या डायग्राम मध्ये तुम्हाला झेड दिसणं पॉसिबल नाहीये, कारण ही 2D डायग्राम दिसणार तुम्हाला. मग काय करायचं? नेट ऍक्सलरेशन इन वाय डिरेक्शन काढा, नेट ऍक्सलरेशन इन एक्स डिरेक्शन काढा, आणि मग फायनल ऍक्सलरेशन काढणार अंडर रूट एक्स डायरेक्शन मधल्या ऍक्सलरेशनचा स्क्वेअर प्लस वाय डायरेक्शन मधल्या ऍक्सलरेशनचा स्क्वेअर. हा एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन असा आहे, सर कशाला एक्स मधलं ऍक्सलरेशन काढत बसा, वाय मधलं ऍक्सलरेशन काढत बसा. नेट फोर्स काय आहे बघा. काय करा, नेट फोर्स काय आहे बघा. आम्हाला ऍक्सलरेशन विचारलंय ना, मग नेट फोर्स अपॉन मास. या ब्लॉक वरती येणारा नेट फोर्स किती असेल सांगा. हा 40 इकडे आहे, हा 40 इकडे आहे. दोन फोर्सेस आहेत, दोन फोर्सेस जर एका डायरेक्शन मध्ये असतील तर ऍडिशन, अपोजिट असतील तर सबट्रॅक्शन, त्यांच्यामध्ये अँगल थिटा असेल तर पॅरलेलोग्राम लॉ अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. त्यांच्यामधला अँगल 90 असेल तर पायथागोरस अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग याचं जे काय सोल्युशन असेल ते असं असेल का बघा. टॉप व्ह्यूच आहे, आपण टॉप व्ह्यूचा विचार करू, वरनच बघायला लागलोय आपण त्याला. एक फोर्स आहे अलॉंग दी वाय डिरेक्शन, एक फोर्स आहे अलॉंग दी एक्स डिरेक्शन. एक्स डिरेक्शन आपण अशी घेतली, वरनं बघतोय या एक्स डिरेक्शन. एक फोर्स इकडे आहे, एक फोर्स इकडे आहे. या दोघांचा रिझल्टंट फोर्स कसा आहे ना, या 40 आणि या 40 मध्ये अँगल किती आहे 90. मग हा असणार तुमचा इफेक्टिव्ह फोर्स. समजतंय का? हा इफेक्टिव्ह फोर्स. त्या इफेक्टिव्ह फोर्सची व्हॅल्यू किती येणार, कुठल्याही फोर्सचा मॅग्निट्यूड कसा काढतो आपण, जर सेम डायरेक्शन मध्ये असतील तर ऍड, अपोजिट असतील तर सबट्रॅक्ट, दोघांमध्ये अँगल थिटा असेल तर पॅरलेलोग्राम लॉ अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा, आणि जर दोघांमधला अँगल 90 असेल तर अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता ह्या दोघांमधला अँगल किती आहे 90, म्हणजे अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो अंडर रूट 40 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर म्हणजे अंडर रूट 2 टाइम्स 40 स्क्वेअर, अंडर रूट 2 टाइम्स 40 स्क्वेअर. 40 स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं 40, रूट 2 काय स्क्वेअर रूटच्या बाहेर येऊ शकत नाही, त्यामुळे ऍज इट इज. सो हा फोर्स किती आला 40 रूट 2. बरोबर. बरं, आता फोर्स इकडे आहे, म्हणजे हे इकडे ऍक्सलरेट व्हायचा प्रयत्न करणार. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलाय का त्यांनी, दिलाय. असा एरो केलाय बघा. ग्राउंड आणि ब्लॉक मधला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती दिलाय त्यांनी 0.5 दिलाय का. बर, ब्लॉक इकडे ऍक्सलरेट व्हायचा प्रयत्न करतोय, मग फ्रिक्शन कसं असणार, असं असणार. समजतंय का? फ्रिक्शन कसं असणार, अपोजिट ना. या दोघांच्या इन्फ्लुएन्स मध्ये ब्लॉक ऍक्सलरेटिंग असा असेल. बरोबर का? येते का तुमच्या लक्षात? काय काय केलंय समजतंय का? अप टू दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स. CW एफबीडी काढली मी इथं, झालं माझं काम. एकदा एफबीडी मिळाली की ऍक्सलरेशन ऑफ ब्लॉक कडनं काय MA इज इक्वल टू ऑल फोर्सेस इन दिस डायरेक्शन मायनस ऑल फोर्सेस इन दॅट डायरेक्शन. एवढंच करणार आपण. कळले का? बघा, विचार करा. पण सर इथं ते FS मॅक्स वगैरे पण चेक करावं लागेल, बरोबर ना. FS मॅक्स वगैरे पण चेक करावं लागेल. समजा चेक करायचं राहिलं आणि तुम्ही डायरेक्टली ऍक्सलरेशन काढलं तर तुमचं ऍझम्पशन रॉंग येते, ऍक्सलरेशन निगेटिव्ह येते. काळजी करायची गरज नाही. ऍक्सलरेशन निगेटिव्ह आलं की समजायचं की ऍझम्पशन रॉंग आहे, मे बी ब्लॉक काय असला पाहिजे, हा रेसला असला पाहिजे. येते का लक्षात? काय बोलतोय कळतंय का? बेसिकली आता FS मॅक्स चेक केला पाहिजे. समजा तो FS मॅक्स या कॅपिटल F ला किती आहे, कॅपिटल F 40 रूट 2 ला बॅलन्स करू शकत असेल तर हा ब्लॉक मूव्ह होणार नाही. समजा या दोघांच्या रिझल्टंट फोर्सला फ्रिक्शन जर बॅलन्स करू शकत असेल तर मात्र ब्लॉक रेसला. बॅलन्स करू शकत नसेल तर ऍक्सलरेट होणार. मग आपण ऍझ्युम करूया ऍक्सलरेट होतोय. ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह आलं तर ऍझम्पशन इज करेक्ट, ऍक्सलरेशन निगेटिव्ह आलं की ऍझम्पशन इज रॉंग. म्हणजे FS मॅक्स नक्कीच मोठा आहे याच्यापेक्षा. समजतंय का? या सगळ्या गोष्टी तुम्ही विथ अंडरस्टँडिंग करायच्या आहेत. बरोबर. बर, आता मी काय करणार आहे, हा MA इज इक्वल टू ऑल फोर्सेस इन दिस येणार ना. A ची डायरेक्शन इकडे आहे ना. सो MA इज इक्वल टू कॅपिटल F मायनस स्मॉल f. तर पुढच्या स्लाइड वरती जातो. FBD वरनं इक्वेशन काय आलंय, MA इज इक्वल टू कॅपिटल F मायनस स्मॉल f. कॅपिटल F किती आहे 40 रूट 2. मास ऑफ द ब्लॉक किती आहे 10 kg. आणि फ्रिक्शन किती आहे, F म्हणजे फ्रिक्शन
म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. आता म्यूएस म्यूके त्यांनी सेपरेटली दिलेला नाहीये, त्यामुळे आपण त्याला म्यूच म्हणणार. नॉर्मल रिएक्शन बाळा काढावी लागणार. किती असणार नॉर्मल रिएक्शन कोण सांगेल? mg. बरोबर ना, वेट बॅलन्स करायला नॉर्मल रिएक्शन. mg व्हर्टिकली डाऊन आहे का, mg व्हर्टिकली डाऊन, नॉर्मल रिएक्शन अपवर्ड. असं किती अवघड आहे क्वेश्चन? काहीच नाही ना. 3D मध्ये इमॅजिन झाला का पण तो तुम्हाला? त्यांनी दिले ते 2D मध्ये, पण आपण त्याला 3D मध्ये इमॅजिन केलं. नॉर्मल रिएक्शन सर असणार mg. करेक्ट आहे तुमचा आन्सर. पुढं नॉर्मल रिएक्शनला सर आम्ही लिहिलं mg. हा 40 इंटू √2 मायनस 0.5 ला 1/2 लिहिलं चालेल. किती येते जरा बघा पट 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 पट. किती आलं? 0.5 इंटू 10 5 इंटू 10 50. √2 ची व्हॅल्यू, √2 ची व्हॅल्यू 1.414 1.41 म्हणा. ही मल्टिप्लिकेशन किती येते सांगा? 1 इंटू 4 4, 41 इंटू 4 204, 604 येणार ते आन्सर. आलं का? वन इंटू 4 4, 41 इंटू 4 41 इंटू 4 किती येणार? 160 164 म्हणजे 1.6. 4 प्लस 1.6 5.6 आणि पुढचा 4 चेक करा. 5.64 5 नाही 50.64 येणार. सॉरी 56.4 येणार. 40 आहे ना ते, 4 नाहीये. 4 न मल्टिप्लाय केलं, 40 न मल्टिप्लाय करायचं होतं. किती येणार मग ते? 56.4 मायनस 50 किती आलं? 6.4 हा 6.4. चेक करा तुमचं कॅल्क्युलेशन माझं कॅल्क्युलेशन. किती येते ऍक्सलरेशन? तुम्ही करायचं आहे, माझं काम इथं संपलंय. इथनं पुढचं कॅल्क्युलेशन करणं वगैरे सगळं तुमचं काम आहे. आता माझं 0.64 आलंय, त्यांनी √2 वगैरे ऍज इट इज ठेवलंय. ठेवू देत, आपल्याला येते ना पुढचं करायला. आपल्याला √2 ठेवता पण आला असतो, काय अडचण नाही. ठेवायचं असलं ठेवा. 10 ने डिवाइड करून घ्या इथंच लगेच, मग 10 ने डिवाइड करून घ्या, काय अडचण नाही. √2 ठेवायचं असेल ऑप्शन मध्ये दिसतोय. आता 4 ऑप्शन मध्ये समजा तुम्हाला √2 दिसतोय, मग कशाला तुम्ही √2 रिप्लेस कराल? नाही करणार ना. तुम्हाला 4 ऑप्शन मध्ये दिसतोय √2, मग करू नका. इथनच डायरेक्टली काय करता आलं असतं? हा 10 डिवाइड करायला गेला 40/10 4 √2 ऍज इट इज. 10 डिवाइड करायला गेला 50/10 5 आला असतं असं आन्सर. मग √2 ऑप्शन मध्ये दिसत असेल तर टाका. सॉरी, ऑप्शन मध्ये दिसत नसेल तर √2 ची व्हॅल्यू टाका. ऑप्शन मध्ये √2 असेल तर रिप्लेस करायची काही गरज नाही. बरोबर, चेक करा. पुढचे क्वेश्चन्स 35 36 तुम्ही ट्राय करणार आहात. ट्राय क्वेश्चन 35 अँड 36. 37 पासून पुढे मी करतो. ट्राय करा एकदा, बघा त्यांनी काय केलंय, तुम्हाला पटतंय का, त्यांचं लॉजिक तुमचं लॉजिक. वेळ मिळाला की हे 2 क्वेश्चन्स मुलांना सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, फाइन. सो इन दिस लेक्चर वी विल स्टॉप एट दिस पॉइंट. रिमेनिंग थिंग्स विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, चलो बाय बाय एवरीवन. लेट मी एंड द लेक्चर एट दिस पॉइंट. Shall I end the lecture? लिहून झालंय? Just tell me once again. झाले ना लिहून? Fine. Let me end the lecture.